श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकनित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त। श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। करवीर प्रांतामध्ये नारायण स्वामी महाराजांची दिनचर्या नेमकी कशी चालू होती याचा आढावा आपण पाहिला। जगज्जननी जगदंबेच्या आई भगवती श्री महालक्ष्मी मातेच्या कृपेने तिला भगवतीला जगदंबेला गायन सेवा अत्यंत प्रिय असल्यामुळे एकीकडे भगवान दत्तात्रेयांसाठी आणि आईसाहेबांसाठी कठडा तयार केला होता। ज्या ज्या देवतांना बोलवावं त्या त्या देवता त्या ठिकाणी येऊन प्रगट होऊन त्या नारायण स्वामींच्याकडून भजनाच्या सेवेचा आनंद घेत होते, श्रवणाचा आनंद घेत होते। भजनाच्या श्रवणाचा आनंद अन्य देवदेवता घेत होत्या। कोल्हापुरातलं वास्तव्य असं चालू असताना महाराजांच्या ठिकाणी नारायण स्वामी महाराजांच्या ठिकाणी वैराग्य किती प्रखर होतं याचा एक चरित्र आख्यानामध्ये आलेला सुंदर असा एक प्रसंग आहे। प्रसंग असा विलक्षण घडला। कोल्हापुरामध्ये एक नामांकित असा एक मूर्तिकार होता। मूर्ती बनवावी तर यानंच बनवावी इतकं याचं नाव झालं होतं। याला एका दत्तभक्तांनी विनंती केली होती की मला या पद्धतीने दत्तात्रेयांची मूर्ती तुझ्याकडून बनवून हवी। बघा काय सुंदर घटना घडली। हा जो नामांकित असा कारागीर होता याला एका दत्तभक्तांनी माझ्याकडे अशी मूर्ती असावी, या पद्धतीची आयुध त्या मूर्तीच्या ठिकाणी असावी, शंखचक्र या पद्धतीने असावेत, ती मूर्ती साधारण एक विधभर उंचीची मोठी असावी। जे जे त्या दत्तभक्ताच्या मनामध्ये होतं ती सगळी संकल्पना त्यानं कारागिराच्या पुढे मांडली। आता या कारागिराला ती ज्या पद्धतीनं ती मूर्ती बनव म्हणून आज्ञा केली गेली होती, मागणी केली होती, याचं कामच ते होतं। त्यानं प्रकार असा केला, सुवर्णाची सोन्याची सुंदर अशी मूर्ती या कारागिरानं त्या गिराईकानं जी इच्छा केली होती, दत्तभक्तानं जी मागणी केली होती त्या पद्धतीनं शास्त्रोक्त विधिविधानयुक्त ज्या ज्या पद्धतीची मागणी केली होती ती सगळी मागणी पूर्ण करून एक सुंदर अशी मूर्ती त्यानं कारागिरानं बनवली। आता ती जी बनवलेली सोन्याची मूर्ती होती तिला वस्त्रामध्ये एका गुंडाळलं आणि त्या वस्त्रात गुंडाळून जी मर्यादा दिली होती त्या दत्तभक्ताला, गिराईक म्हणून आलेल्या त्या ज्यानं याचना केली होती मूर्ती पाहिजे त्याला, त्याच्याकडे जात असताना त्याच्या घरी जात असताना अमुक तारखेपर्यंत देतो किंवा अमुक कालावधीमध्ये देतो असा शब्द दिलेला होता। तो कालावधी आता जवळजवळ संपत आलेला आहे हे लक्षात घेऊन मूर्ती तर तयार झालेली आहे सुवर्णाची, दत्तात्रेयांची अप्रतिम मूर्ती तयार झालेली आहे हे लक्षात आलं आणि या मूर्तिकारानं ती एका कापडामध्ये गुंडाळली आणि नेमका योगायोग असा घडला की तो त्या मूर्तीला गुंडाळून, ती मूर्ती वस्त्रामध्ये गुंडाळून तो त्या दत्तभक्ताकडे घेऊन निघाला मूर्तिकार। स्वामींच्या मठाकडून जो रस्ता जात होता त्या मठाच्या दिशेनं पुढे गेल्यानंतर त्या दत्तभक्ताचं घर होतं। हा स्वामींच्या मठापुढे जाऊन उभा राहिला
आणि तो मठाच्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्या मनात विचार असा आला की इथे प्रत्यक्ष दत्तात्रेयांच्या कृपेनं ज्यांचं जीवन धन्य झालेलं आहे असे नारायण स्वामी इथं राहतात, जाता जाता त्यांना नमस्कार करूया. काय योगायोग होता, मठाच्या दारामध्येच नारायण स्वामी महाराज उभे होते आणि नारायण स्वामींना जसं यानं पाहिलं तसं ती मूर्ती एका बाजूला ठेवली, वस्त्रात लपेटलेली, आणि साष्टांग वंदन नारायण स्वामींच्या चरणारविंदी केले. नारायण स्वामींच्या मुखातनं शब्द आले नारायण. नमस्कार केल्यानंतर मुखातनं शब्द आले नारायण. सहज मुखातनं शब्द आले, अरे हे वस्त्रात काय गुंडाळून ठेवलंय, काय आहे तरी काय या वस्त्रामध्ये, प्रश्न विचारला. आता यानं विचार असा केला, अन्य कोणी जर विचारलं असतं तर सांगायला मर्यादा आहे, परंतु नारायण स्वामी महाराजांनी विचारलंय ना, मग सांगायला काहीच हरकत नाही. अत्यंत प्रामाणिकपणे त्यांना सांगितलं, गुरु महाराज, एका दत्तभक्तानं ही याचना केली की मला या लक्षणांनी युक्त अशी मूर्ती बनवून दे. मी दत्तप्रभूंची, दत्तात्रेयांची एक सुंदर अशी मूर्ती बनवलेली आहे. मूर्तिकार म्हणाला, तुमच्यापासून लपून ठेवून मी काय करणार. ते जे वस्त्र होतं ते वस्त्र काढलं आणि ती काढली, ते वस्त्र फक्त काढलं आणि ती मूर्ती नारायण स्वामींच्या हातात दिली. आपणही एकदा लक्ष घाला, बघा त्या दत्तभक्ताचं भाग्य किती थोर की ज्यानं या नामांकित कारागिराकडनं ही मूर्ती तयार करून घेण्यासाठी म्हणून बनवली, पण याला आता स्पर्श झाला कोणाचा, नारायण स्वामी महाराजांचा प्रत्यक्ष स्पर्श झाला. त्या मूर्तीचं वस्त्र ज्या वेळेला काढलं, हातात ती मूर्ती फक्त पाहिली, ते दत्तात्रेयांचे दिव्य असे चरणकमल, खालपासून वरपर्यंत ती विधभर मूर्ती, ती अशी उंचीची मूर्ती पाहत असताना ज्या ज्या ठिकाणी जे जे वर्णन करून ठेवलंय त्याप्रमाणे ती आयुध त्या ठिकाणी होती. बघा, गमतीचा भाग असा आहे, प्रसन्न मुखकमल असलेली, सर्वावयव सुंदर, सर्व शास्त्रीय लक्षणांनी युक्त अशी ती दत्तात्रेयांची मूर्ती फक्त पाहिली आणि नारायण स्वामींचं चित्त रंगून गेलं त्या मूर्तीमध्ये. वारंवार त्या मूर्तीकडेच पाहू लागले आणि ती मूर्ती पाहता क्षणी डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं, अंतःकरण भरून आलं. भगवंतांची ती सुंदर मूर्ती पाहिली आणि त्याच्या पाठीवर शाबासकी दिली. शाबास, त्या गिरायकाला सांगतायत की कामगिरी करावी तर अशी करावी, तू म्हणाले दत्त महाराजांच्या वर्णनाबर हुकुम, भगवंतांचं जे वर्णन करून ठेवलेलं आहे त्या वर्णनाप्रमाणे नियम पाळून तू आयुधांप्रमाणे जिथे जे जे आयुध पाहिजे त्या पद्धतीनं ती मूर्ती तयार केलीस, शाबास तुझी. अशी मूर्ती तयार केल्यामुळे बिंबाभिरूपात सान्निध्य या शास्त्राप्रमाणे देवाचा आता त्या मूर्तीमध्ये प्रत्यक्ष वास्तव्य म्हणाले आता निर्माण होईल. तुझी ही मूर्ती तशीच आहे. इतकं भरभरून त्या मूर्तीबद्दल बोलले, ते ऐकता क्षणी त्या मूर्तिकाराला अत्यानंद झाला, खूपच आनंद झाला. पण मनामध्ये विचार असा आला की ही जी मूर्ती आहे ही जर नारायण स्वामींना आवडली असेल तर यांच्या चरणी अर्पण करावी का, त्या ग्राहकाला, त्या गिरायकाला दुसरी दत्तभक्ताला निराळी मूर्ती द्यावी का. काय घडलं नेमकं, ती मूर्ती त्यानं दिली का नारायण स्वामींना की त्या दत्तभक्ताला दिली. उद्याच्या चरित्राख्यानात आपण पाहू नारायण स्वामींचं वैराग्य नेमकं कसं होतं. उद्याच्या चरित्राख्यानात आपण पाहू. आज इथेच वाणीला विराम देऊ. दत्तात्रेयांच्या पवित्र नामाचं स्मरण करून थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.